हा रस्ता मंजूर झाला आणि या ठिकाणी माझ्या सरकाराला आला. खरं तर मला यानिमित्त बोललं आपलं सांगायचं आहे की तुम्ही मला विश्वासाने निवडून दिले आणि मग माझं कामच योग्य कामच आहे आणि म्हणून मी करतोय हे महत्वाचं आहे असं माझ्या मनाला काय वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल वेगळा विषय आज आपण बघतोय दादासारखी माणसं आणि राजाभाऊ असतील ते सर्व मंडळी तुम्ही एवढे जगासाठी टोला लागली माणसं असताना मी मागं पुढं काढणारा माणूस नाही. कारण मी तुम्हाला घेणार नाही याचं कारण का माझ्यावर अजून मी रुपयाला सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. या असेल नारायण पडेल करायला असेल तसं बरोबर आहे. खरं सांगा पण आमच्याकडनं कोणावर अन्याय झालाय जे अन्याय करतोय त्याला मानव बसले बरं का तुम्हाला सांगतो नाही काही बातम्या असेल लोकांना त्रास देत असलं तर त्याला बातमीला बातमी आणि मग बाकीच्यांनी म्हणायचं नारायण पडलेली झालंय काय सर्व यासाठी किंवा यासाठी त्याच्यासाठी मी तुम्हाला काय बोललेलं नाही. आणि मग त्यासाठी मी पाठीमागच्या काळामध्ये सगळ्यांनी रात्र दिवस माझ्यासाठी एक केला आणि विधानसभेला मला निवडून गेलो. 15-17,000 निवडून गेलो. मग माझ्यावरची ती जी जबाबदारी तुम्ही दिलेली आहे ती जबाबदारी पाडणं आणि त्याच्यासाठी मी प्रामाणिक राहणं ही माझ्या कर्तव्य समजतो आणि ते मी पार पाडलेलं. मी काय असं काही केलं अशातला काही भाग नाही. आता हा रस्ता मंजूर कसा झाला तुम्हाला सांगतो. तर मला वडशीने असा टी आकाराचा खाली तुम्हाला जबाबदाऱ्या जाणार होता आणि वर 15 येणार होता. ते रस्त्याच्या टायमाला त्या रस्त्याचे तुम्हाला 150 कोटी खर्च आम्हाला सांगितले आणि मग परत जर म्हणजे एवढा रस्ता नाही घेता यायचा. मग महत्वाचा कुठला आहे तुम्ही सांगितलं बंदर आणि रोखले आम्हाला महत्वाचं आहे आणि म्हणून हा रस्ता तुम्हाला बघायला होतो. भविष्य काळामध्ये पूर्वेचा रस्ता आपल्याला करायचा आणि विशेष पाहता आता काही विरोधक गोष्ट सोडत होती आम्ही केलं काय मी खरंच केलं का या गोष्टीला सुरुवात तुम्ही सगळ्यात विचार केला पाहिजे. कारण ह्यांना प्रत्येक नाट्याला बरेच वेळा आतापर्यंत काय आलं नाही म्हणून ते असा पाहायला गेले काय मकाईची वाट लावली आदिनाथची वाट लावली सगळ्या तालुक्याची ज्यावेळी तुम्हाला सगळं सत्य होती त्या टायमाला तुम्हाला सांगतो कायद्यातल्याकडे पुरस्कार तुमच्या लक्षात असं सांगा. आणि मग जेवणगावकडे ऐकलं असेल तर गावात कार्यक्रमाला पण मी या गोष्टीला तुम्हाला सांगतो लक्ष देणार नाही लक्ष देत नाही. मला तरी काही विधान नाही काय माझं काम हातीसारखं माझ्या तिथे तरी गोष्टीला पुढे चालायचं. त्यांना मला नाव ठेवल्याशिवाय पर्यायच नाही. त्यांचं ह्यांना सांगायला काही नाही त्याच्यामुळे मलाच नाव ठेवलं. काय काय तिथपर्यंत गेली एवढं पैसे कशाला घेतात नाव नाही सांगितलं.
पण काम होतंय म्हणल्यानंतर उलटे त्याचे आपल्या तालुक्यासाठी काम होते, आपल्या मतदारसंघासाठी काम होतंय काय. पण नाही, आवाच्या हातून झालं नाही. पाठीमागच्या काळामध्ये आपण बेकायदेशीर चाली केली. बाबांनी आपले पाणी गेलं पाहिजे, कार्यामध्ये पाणी गेलं पाहिजे. तर वर्गणी करून हिटवून तिथून दादाने तुम्हाला काय आम्ही चाली पार केली. एवढ्या वेळी तुम्हाला प्रत्येक मार्ग पराभव झाला. बरोबर 19ला शिंदे सरकार आल्याने आम्ही बेकायदेशीर कामं मिळत नाही. बेकायदेशीर चालीतून मस्त आम्हाला पाणी सोडता येणार नाही. मी जास्त खरं सांगा. पण ही लक्षणं तुम्हाला फक्त असली काय आणि त्यांच्यामुळे तुम्हाला त्याची अशी तुम्हाला बाळाला पावते. जर प्रामाणिकपणे काम केल्यानंतर तुम्हाला चालतं. पण पाणी पिवायचं सुद्धा जर तुम्हाला तुम्ही देऊ शकत असाल तर तुमची नीतिमत्ता काय आहे. सगळ्यांनी तुम्हाला टार्गेट करायचं. मग आता कसं काय मी केलं मी तुम्हाला देऊ काय काय द्यायचं कारण आहे. ही सगळी तुम्हाला मंदिरची नारायण पडलं रोजची वाढायला पुढे दिसत आहे. पुढे मी मीच म्हणलं काळजी सांगते काम देऊ नका आमचे करणारा प्रयत्न करू नका. आम्ही तुमच्यासाठी याव करून त्यामध्ये कसंही काय तुम्हाला सांगतो. त्यांनी तुम्हाला सांगतो मकाईची वाट लावली, अभिनाची वाट लावली, तालुक्याची वाट लावली. अजून त्यांच्याकडे अजून काय तुम्हाला विश्वासाने जनता मारणार. यांनी जर चांगलं काम केलं असतं तर त्यांची काम दिली असतं प्रमाणे पुढे राहिले असते. काय मला सांगतो येणार किती वाजता येणार 1-2 वाजता येणार तिथे शुक्रवारी 4 वाजता तर जाणार. त्यांची चौकडी तुम्हाला करायला कोणाचं काम राहिलं काय नाही नुसतं बसायचं तिथपासून निघून जायचं. कुठलं मामाने काम केलं तुम्हाला सांगायचं. एक राष्ट्राला तुम्हाला 100 कोटीचं काम केलं, एक तुम्हाला 50 कोटीचं काम केलं, दिवाळीचं काम केलं. असं जे एकही दिसत नाही मित्रांनो. आणि म्हणून मी काम होतो माझं तुम्हाला उपयोग असतो. तिथं बघा तुम्हाला सांगतो माझं जेव्हा सरपंच पावाला गेलो आणि त्या पुढच्या बसतोय आणि कधी इथं पडतोय म्हणून तिथले कुणासाठी बसायचं तिथं काही केलं काय. मी कुठेही बसणार आहे कुठेही दिसणार पायवालाचं काही सोडत असतं त्याला सुरुवात नसतं काय. बाकरी मागून खाल्लं काय थोडाफार भागात पुस्तकाला गेलो का नाही तर मग बाकरी होती. तिथं हॉटेलला राहिली बाकरी तुम्हाला अनेक पायवालांनी खाल्ली असतात. मी एकट्याने नाही आपल्या तालुक्यात सुद्धा तुम्हाला मोठे मोठे होते का ज्या ठिकाणी एसट्या नव्हत्या त्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो भाकरी मागून खायची काळजी सुद्धा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा घेतली आणि आलेली आणि त्याच्यात मी सुद्धा होती. मग या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला या तालुक्यामध्ये विटेवाडी उपसा सिंचन सुद्धा सांगतो उत्तर भागासाठी करायची. कारण जे उकडीचं पाणी आहे आपल्या तालुक्यासाठी ते जवळजवळ 5.5 क्यूसेक इथे 5.5 क्यूसेक ही पहिला उपसा सिंचन योजना आहे का नाही ती 2.2 सुट्टी आहे काय. ही 2.2 एवढं आपल्याला आहे पण आपल्याला त्याच्यातले काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे आठवणी सुद्धा होत नाही. म्हणजे 500 सुद्धा वर्षाला पाणी आपल्याला येत नाही. आलं लक्षात तुमच्या. मग हे माझं काय म्हणणं आहे की बाबा इथे जे पाणी आम्हाला तुम्हाला सांगतो तुम्ही 249 किलोमीटरवरून पाणी देणार काय. मग 200 आपल्या राहणार तुम्हाला सांगतो धन जरी तुम्हाला सांगतो 1000-2000 असला तर तिथं पाणी सोडलं तर तुम्हाला खाली पुस्तकाचे पाणी तेवढ्या पाणी खाली पाण्याने कुठेतरी फुटतंय कुठेतरी मिळतंय असं वाटले होते त्या. हे 249 किलोमीटरवरून पाणी येणार आपल्याला सोडल्यानंतर सुद्धा आम्हाला उदिले पाणी आमचं हक्काचं
नदीकेवाडी उपसिंचन योजना पूर्व भागाला पाणी द्या काय आणि त्याच्या मी प्रयत्न करत असताना मला श्रेय मिळेल म्हणून त्यांच्या हातून कशा करताय काय अशी सांगणार की तिथं जाऊन सांगितले विखे पाटलांना आमदार झाले पहिल्यांदा पाटील कुठं झाली मिटिंग आईल्यानगर पहिली मिटिंग बरोबर आहे त्या ठिकाणी मी 50,000 रुपये सर्व्हिस 50 लाख रुपये सर्व्हिससाठी द्या द्या म्हणल्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगतो देतो म्हणून सांगितलं तोंडाने आणि परत तुम्हाला सांगतो गेलो तर पाठीची पिटून बसली त्यांना मागून ते पैसे देतात मग देतो म्हणणारा माणूस तुम्हाला सांगतो कॅबिनेटमध्ये आता तुम्हाला सांगतो नागपूर आता आम्ही यांच्या मागे लागलो माझ्या खासदारांचा माझे खासदारांचा त्यांनी मला आश्वासन दिले किंवा तुमची कामगिरी मार्गी लावून देतो मला परवानगी विठीवाडीची असा एक प्रकार पण एखादा चांगला माणूस जर काम करत असेल आणि ह्या महत्वाचा तुझ्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे म्हणजे आता असू द्या कार्यकर्ता असू द्या गावागावात काय झाले तीन काय एखादा सरपंच चांगला काम करत असलं म्हणजे किंवा बाकीचं एक त्याचं पाय वाढायचं तर गावासाठी कशाला तुम्हाला सांगतो तुझ्या लागले करताय सगळ्यांनी तुम्हाला सांगतो एका विचाराने एका जिल्ह्यात राहिलं आणि गावात ह्या ग्रामपंचायतमुळे ह्याच्यामुळं इलेक्शनमुळं अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो मारामाऱ्या झाल्या अजून मी चालू काही लोकांचं हे तुम्ही करायचं सोडून दिलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे गावाचा विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ज्यावेळी तुमचे निवडणूक आहे त्यावेळी तुमच्या मातावर हाकले पाहिजे जगपणा तुम्हाला सांगतो त्यांचं तुम्हाला सांगतो येईल त्याच्या पाठीमागे 5 वर्ष राहिले पाहिजे काय नाही इथं तुम्हाला सांगतो समाजमध्ये नको इथं जाणू नको इथं रस्ता नको पुढे तर पाणी बसायचा या गोष्टी तुमच्या आमच्या गोष्टीनं अतिशय लक्षात ठेवा या तालुक्यामध्ये काम करायला अजून फार मोठी संधी आहे म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये फार मोठं काम या तालुक्यामध्ये उभा करायचं आहे आणि म्हणून मला या निमित्ताने जास्त काय बोलायचं नाही मी बोललो की जे काय मला योग्य वाटलं ते मी तुमच्या पुढं मांडले मला पकडलं नाही पकडतो याकडे मला नाही पाठलं त्यांनी सुद्धा मला ह्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारलं पाहिजे कारण तुम्हाला सगळ्यांना अधिकार तर प्रत्येकाला स्वातंत्र्य तुमच्या कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला माझ्याकडे काम खाण्यासारखे असतील तर माझे नवरे तुमच्यासाठी अहोरात्र न करता तुम्ही आमच्या दादांच्या असेल आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहा भविष्य काळामध्ये आपण चांगलं काम करू आणि सर्वसामान्याला न्याय देऊ अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो अधिक न वेळ घेता तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी येऊन माझा आदेश आपल्याला सन्मान करा त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि दादाच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं आणि असंच काम आपल्या भागामध्ये चांगलं होत राहावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो.